याती कुळ माझे गेले हरपोणी, याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती हो शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले लगे माय, किती हो शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये. बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोवे गे माय, किती हो शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरमणाखेय आनंदम मजवेयम, श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतम महाश्रेयत. याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रतलिये किंवा रातलिये. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत गोड विरहिणी प्रकरणातील गवळण, परिचयाती पाठातील ही गवळण आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने चिंतनाकरिता सेवेकरिता घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पाट पिंपरी गाव या पावनभूमीमध्ये गेले 3 वर्षापासून सुरू केलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव 3ऱ्या वर्षी आपण काल्याच्या कीर्तनाने सांगता करत आहोत. मोठ्या विचारपूर्वक हा उत्सव सुरू केला आहे, कारण शिवरात्र संपून झाल्यावर हा उत्सव आहे. म्हणजे लोकांना अडचण नाही. शिवरात्रीचे भरपूर कार्यक्रम असतात, सगळ्या श्रोत्यांनाही अडचण असते, कीर्तनकारालाही अडचण असते, आहे की नाही, गुणीजनांना अडचण असते, पण काही अडचण होऊ नये म्हणून शिवरात्र झाल्यावर हा कार्यक्रम आहे. आणि 3 वर्षाचा कार्यक्रम असला तरी 30वं वर्ष वाटतंय असं वातावरण प्रसन्न आहे. कारण जी माणसं तपपूर्तीला आली पाहिजे होती ती 3ऱ्याच वर्षी आली. हे या उत्सवाचे विशेष आहे. महाराष्ट्रातलं अत्यंत अग्रगण्य आणि संप्रदायातील भजन क्षेत्रातलं, गायन क्षेत्रातलं एक आयमी व्यक्तिमहत्त्व हरिभक्तिपारायण महेशजी महाराज भगोरे गुरुजी हे इथं पूर्ण वेळ उपस्थित आहेत. हेच तुमचं मोठं कार्यक्रमाचं वैभव आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं एक युवा पिढीतलं आणि तरुण तडफदार आणि सगळ्यांच्या हृदयात जागा मिळवणारं नाव म्हणजे हरिभक्तिपारायण नारायणजी महाराज खिल्लारे गुरुजी. तेही विशेष उपस्थितीत आणि मार्गदर्शनपर त्यांची उपस्थिती आहे. नाशिक जिल्ह्याचं वैभव, पखवाज क्षेत्रातले पखवाजाचे महामेरू म्हटले तरी आता वावगं ठरणार नाही. वय जरी कमी असलं तरी कमी वयामध्ये बरंच काही गाठलेलं आहे. जसं 1400 वर्षाच्या म्हाताऱ्याला काही जमलं नाही, पण 22 वर्षाच्या ज्ञानदेवाने करून दाखवलं, तसं 30 वर्षात विकासाने पखवाजाचा मोठा विकास करून दाखवला. ही सगळी गौड मंडळी आहे. महाराजांचं नाव मयूर महाराज आहेत. चोपदार आपले जुन्या पठडीतले सगळे सेवाधारी माणसं आहेत, विनेकरी युवा आहेत, आहे की नाही, तुकोबारायांसारखेच दिसतात तेव्हा. छान सगळी टाळकरी मंडळी आहे. तुम्हीही विशेषत्वाने माता माऊली आणि सगळे श्रोतेजन उपस्थित झालेत. समोर काय म्हणजे स्मशानभूमी आहे का? हो, म्हणजे प्रत्येकाला जाणीव व्हावी, समोरच पेटवायचं. हां, काय 1 नंबरचं गाव वाटलं बा मला. म्हणजे तुला पेटायचंच आहे हे प्रत्येकाला कळावं, चौकातच पेटवायचं. नाही, याची गरज आहे ना महाराज. म्हणजे प्रत्येकाला जाणीव असावी, इथं मला पेटायचंच आहे. कुठं एक दिवस मला इथं पेटवणारच आहेत, त्याच्या आज सप्त्यात सहभागी होणं.
2 वर्ष जमलं नाही तरी पुढच्या वर्षाच्या सप्त्यात कीर्तनाची सेवा घेणं, पंगत घेणं, कारण इथंच पेटायचंय काय की नाही याची जाणीव असणं पाहिजे. असो. आणि पुन्हा साऊंड सिस्टीम सुनील म्हटल्यावर काय आता वारकरी संप्रदायाचे डायमंड आहेत ते साऊंड सिस्टीमचे, असे लवितकर महाराजांनी मला सांगितलं होतं एक दिवशी. असो छान आहे, फार नाही वेळ घेणार, ऊन लागतंय ना. असो लाईट नव्हती, आम्ही सगळे 10ला हजर होतो, पण लाईट नसल्यामुळे आणि सुनील भाऊ उशीर आल्यामुळे हा कीर्तन लेट झालं हे आपल्याला स्पष्टीकरण देणं बी गरजेचं आहे. पण तरी आपण 12 सव्वा 12 वाजेपर्यंत थोडीशी सेवा करू. असो. काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोकुळामध्ये काही ज्या लीला केल्या, बालावस्थेमध्ये ज्या लीला केल्या, त्या भक्ती साधनेतून उपासनेतून जाणून घेणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, अथवा 7 दिवसाचा असू द्या, अन्य कीर्तन ऐकल्याशिवाय काला करता येत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणजे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला काला येत नाही असं नाही. कोणताही कीर्तनकार काल्याचं कीर्तन तितकंच उत्कृष्ट करू शकतो. पण एक लक्षात घ्या, शेवटचं कीर्तन काल्याचं या करता आहे की तुमची मानसिकता व्हावी, अंतकरणामध्ये परमात्म्याबद्दल प्रेम आणि भाव निर्माण व्हावा, याकरता पारायण करायचे, याकरता हरिपाठात नाचायचे, याकरता कीर्तन श्रवण करायचे. तुमचं हृदय भगवंताच्या भक्तीकरता द्रवीभूत झालं की मग आता तुम्हाला काला द्यायचा आहे. लक्षात ठेवा, हा त्याच्यातला भाव आहे, काल्याचा हा भाव आहे. मी काला सांगणारच आहे, तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या गवळणीचा थोडासा विचार धावता ओघाने आपल्याला करायचा आहे. भक्तिशास्त्रातलं अनन्यतेचं नातं, भगवान परमात्म्याशी आपला संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी या गवळणीच्या रूपाने एका स्त्रीच्या गोपिकेच्या भूमिकेतून मांडला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडीशी पुढच्या यांना इको जास्त होते. हां हॅलो, हां आणि इथं थोडं वाढवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एन केन प्रमाणाने भक्ती ही घडतेच असते बऱ्याच वेळा. म्हणजे असाही काही आपल्याला पूर्ण दावा करणं शक्य नाही की ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याने गंध लावला तोच भक्ती करतो, असंही नाही. कदाचित कधी कधी अशीही चित्र बघायला मिळाले की या क्षेत्रात नाही पण उत्तम भक्त आहे. बऱ्याच वेळा असं घडतं. भगवे कपडेच घातले पाहिजे, दाढीच वाढवली पाहिजे आणि संन्यासच घेतला पाहिजे तेव्हा साधू होतो असंही काही नाही. फार उत्कृष्ट कीर्तनच केलं पाहिजे तेव्हा संत होतो असंही काही नाही. बऱ्याच वेळा बाहेरून संत दिसणारे माणसं आतून माणसं निघतात आणि बऱ्याच वेळा बाहेरून माणसं दिसणारे माणसं आतून संत निघतात. अंतकरणाची जाणीव, अंतकरणाची द्रवीभूतता आणि अंतकरणात परमात्म्याबद्दल असलेल्या भावना या कशा तुम्ही डेव्हलप करतात आणि त्या कशा परमात्म्यापर्यंत पोचवतात याच्यावर तुमची भक्ती ठरत असते. लक्षात ठेवा, त्या भावनेला फार महत्त्व आहे, त्या संबंधाला फार महत्त्व आहे महाराज, त्या अंतरंगाला फार महत्त्व आहे महाराज. तो भाव नसेल तरी ते भक्तीचं अवदंबर असलं तरी काही त्याचा फार फरक पडत नाही महाराज. काय अंतकरणातल्या चेतना, अंतकरणातल्या संकल्पना आणि अंतकरणातल्या संवेदना ह्या तुम्हाला भक्ती करण्याकरता प्रवृत्त करत असतात. फार बऱ्याच वेळा नाविलाजाने परमार्थ करणं आणि मन कुठेच रमत नाही म्हणून परमार्थ करणं फरक आहे. नाविलाजाने आता हे बघा, गावाचा सप्ताह आहे, 2 दिवस जमलं नाही, नाविलाजाने काल्याला तरी येऊन बसणं नाविलाज आहे. जाऊ द्या, गाव लोक पुन्हा नावं ठेवायचे, आपल्याला पुन्हा ग्रामपंचायत लढवायची आहे, नाविलाजाने काल्याला येऊन बसणं. आणि कीर्तन शब्द ऐकलं की 10-20
अंतकरणातल्या संवेदना. हे बघा, अंतकरणामध्ये भावना एकदा रुजल्या आणि अंतकरणात त्या भक्तीच्या प्रेमाच्या भावनेने ताबा घेतला की आता अंतकरण प्रपंचात रमतच नाही महाराज. बघा तुम्ही सहज एका दिवशी आपण बोलतो बघा, महाराज मंडळी बोलतात कंटाळा आला, 2 महिने झाले सारखे कार्यक्रम चालू आहेत, असं वाटतं ना 1-2-3 दिवस तरी विश्रांती पाहिजे. पण ज्या दिवशी विश्रांती घेतो ना त्या दिवशी घरी करमत नाही. आज कुठेतरी भजन पाहिजे होतं, आज कुठेतरी कीर्तन पाहिजे होतं. का? शरीराला विश्रांती हवी आहे पण अंतकरणाला परमात्म्याची भक्ती हवी, ते तिकडे ओढत राहतं. लक्षात ठेवा. भक्तीचे साधारणतः ऐका 3 भाव मी तुम्हाला धावते सांगतो, मी काही याच्यात गुंतून ठेवत नाही. लक्षात ठेवा 3 भाव असतात. भगवंतावर असलेलं प्रेम हे एक लक्षावत प्रेम असतं, दुसरं घृतवत प्रेम असतं आणि तिसरं मधुवत प्रेम असतं. म्हणजे परमात्म्याची लक्षावत भक्ती, परमात्म्याची घृतवत भक्ती आणि परमात्म्याची मधुवत भक्ती. देवावर काहींचं प्रेम लक्षावत असतं, म्हणजे लक्षच नाही असं नाही, ते लक्षावत म्हणजे ते वेगळं लक्ष. लक्ष म्हणजे ध्यान बी नाही आणि लक्ष म्हणजे 1 लाख बी नाही. तुम्ही ते लाख बी नका घेऊ. लक्षावत म्हणजे पूर्वीच्या काळात लाख असायची. लाख आठवते का? ती लाख नाही आठवत? पोस्टाच्या तिकिटाला सील करण्याकरता लावली जायची, मतदानाच्या पेटीला सील करण्याकरता लावायचे. काय म्हणतात त्याला? लाख म्हणतात. त्या लाखेचं एक वैशिष्ट्य आहे, ती लाख आहे ना, ती लाख आहे ना आच लागली की वितळते आणि आज बाजूला करा ती गोठते. बरोबर आहे ना? आच लागली की वितळणं आणि आज कमी झाली की गोठून जाणं, असे बरेच भक्त जीवनात आहेत, जगात आहेत. संसाराचे चटके बसले, बायको माहेरी निघून गेली, संततीच होत नाही, कर्जच डोक्यावर झालं, पोरीचं लग्नच ठरत नाही, तेव्हा भक्तीला लागणं आहे की नाही? अर्थार्थी हां, अशा अंगाने भक्तीला लागणं. मग तेवढ्यापुरती इतकी चांगली भक्ती करणं की लोक म्हणतात काय माणूस आहे गावातला. पण तेवढं काम झालं की पुन्हा आपल्या मार्गाला लागणं, पुन्हा देवाचा आणि त्याचा संबंध नाही. असे लाखेसारखे काही भक्त आहेत, फक्त आच लागली तर वितळतात, नंतर मात्र त्यांच्या अंतकरणामध्ये त्याचं प्रेम नसतं. दुसरे जे भक्त आहेत ते घृतवत आहेत. घृत म्हणजे तूप. घृत काय? घृत म्हणजे काय? तूप. तुपासारखे भक्त आहेत. आता या तुपाचं काय असतं बरं का? वितळवा ते असं आणि त्याची धार लावा. कधी तुपाची धार खंडित पडली का हो? पाण्याची धार तुटून जाईल की नाही? तुपाची धार तुटेल का? आपण एखाद्या यज्ञाला पूर्ण आहुती देतो, त्याला तुपाची धार लावतो, ती अखंड असते ना महाराज. तशी काही माणसं तुपासारखी अखंड भक्ती करतात. त्यांच्या जीवनातली भक्ती कधीही बंद नाही, नित्य नियम. तूप सांगत होतो, तुपाचा विषय असा आहे की ते त्याच्यामध्ये अखंडता, तुपाची धार कधीही खंडित होत नाही महाराज, अखंडता आहे. अशी काही माणसं कायम भक्तीत असतात, कायम गुणगुणत असतात, कायम पारायण करत असतात, कायम वारी करत असतात, आहे की नाही? पण कायम वारी करत असतात. वारी करता करता केस पांढरे झाले पण स्वतःत काहीच फरक पडत नाही, आहे की नाही? भजन करता करता आयुष्य गेलं पण नवीन पोरगा आला तर डोक्यात टाळ हाणून फेकतात, तुला टाळ चुकला म्हणून. आमच्याकडे एक गोसावी बाबा होते, त्यांनी मला टाळ हाणून फेकला होता, अजून बी इथं खून आहे, तुला टाळ जमत नाही म्हणून. पण मी टाळाटाळी केली नाही म्हणून कीर्तनकार झालो. म्हणजे त्यांच्यामध्ये परिणाम होत नाही. ऐका ऐका ऐका, या घृतवत भक्तीच्या अंगाने जर बघितलं तर ज्ञानी लोक भक्ती करतात. या ज्ञानी लोकांच्या भक्तीमध्ये काय आहे गुरुजी? प्रचंड ज्ञान आहे, जाणीव आहे, पण दुर्दैवाने प्रेम नाही. आणि प्रेम नाही म्हणून जिव्हाळा नाही. नुसती ज्ञानी भक्ती, ज्ञानाने म्हणजे विद्वत्तेने केलेली भक्ती.
प्रखंड प्रांडित, अनेक ग्रंथाचा अध्ययन, पण त्याच्यामध्ये प्रेमच नाही. मग जर प्रेम नसेल तर त्याही भक्तीला अर्थ नाही. मग नुसती ज्ञान म्हणजे भक्ती नाही. मग तिसरी जी भक्ती आहे तिला मधुवत भक्ती म्हणतात. आता मधुवत भक्ती म्हणजे मधासारखी भक्ती. आता मधाचा विषय, मध माहिती आहे ना, मधाचे काय आहे, फ्रीजमध्ये ठेवलं की घट्ट होतं. ऐकताय का तुम्ही? अहो, फ्रीजमध्येही मध घट्ट होत नाही आणि धब्यावर ठेवलं तरी वितळत नाही. हा म्हणू नका. मध मध मधमाशीचं मध थंडीत घट्ट होत नाही, उन्हाळ्यात वितळत नाही, त्याची धार अखंड आहे. आणि किती अखंड धार आहे, पण त्याच्या गोडव्यात कमी होत नाही. जिथं अखंड धार आहे आणि जिथं गोडवा आहे त्याला खरं भक्ती म्हणतात, नाही का? ती खरी भक्ती आहे जिथं गोडवा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा, मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा. पडोनी राहील गय भाई, पडोनी राहील गय भाई, अखंड प्रीती जया. आत्ता काय करा, इथं खाली ठेवा. आपण हातानेच फोडू, वरती चांगलीच पाहिजे. इथं ठेवा, इथं असं मस्त स्टेजवर ठेवा, इथं असं. हां, आपण एक जण हातात घेऊ आणि मग ती किंवा मग फोडण्याच्या वेळेस टांगू आपण. घ्या, इथं घ्या, इथं पुढे पुढे ठेवा, पुढे ठेवा, या पुढे या. हां, असे ठेवा. विठाला 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 विठाला. अखंड जडो तया, अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमळापती तुझं. मला त्याच्या संगतीत शिवाय दुसरीकडे मन रमत नाही.
प्रपंचामध्ये मन रमत नाही, पुन्हा 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 त्याची संगती आवडते, त्याचं सानिध्य आवडतं, त्याचा सहवास आवडतो, त्याचं नाव आवडतं, त्याचं स्वरूप आवडतं, नाही का, त्याच्यामध्ये रममाण होतात, त्याला मधुवत भक्ती म्हणतात. काय आहे बघा तुम्ही, एकदा गोपिका अशा बसल्या होत्या आणि त्या कुळाचार आचार्य गर्गाचार्य आले. त्यांनी गोपिकांची गर्दी बघितली आणि गोपिकांना विचारलं, काय करताय तुम्ही इथं? त्यांनी सांगितलं, काही नाही, कृष्णाला भेटायचंय, येणार होतं, त्याची वाट बघतोय. थोडासा चिमटा काढला, साधू तुमची भक्ती तपासून पाहतात. ते म्हणलं, पोरी हो, तुम्ही लग्न झालेले किती आहे? ते म्हणजे आम्ही सगळे लग्न झालेलेच आहोत. म्हणजे तुम्हाला नवरे आहेत? म्हणजे आम्हाला सगळ्यांना नवरे आहेत. मग घरी नवऱ्याच्या सानिध्यात राहायचं सोडून परपुरुषाची वाट बघत बघतात हा व्यभिचार कधीपासून सुरू केला? हा आचार नाहीये. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पतीशी एकरूप असणं ही तुमची भक्ती आहे. पती तिला सोडून म्हणले, काय कृष्णाची वाट बघतोय? कोण कृष्ण? अगं पोरीओ, लक्षात ठेवा, आचार्य म्हणतात, पातिव्रतेची ताकद अशी आहे. एक उदाहरण देतात आचार्य, ते उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे आपल्या लक्षात येईल. पातिव्रतेची ताकद अशी आहे की एक गोपिका किंवा एक पतिव्रता आपल्या नवऱ्याची सेवा करत होती. दुपारचा प्रसंग होता, भोजन झालं आणि विश्रांतीकरिता तो तिचा नवरा आपल्या बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. आणि ती पतिव्रता असल्यामुळे आपल्या पतीचं डोकं दाबत होती, मान नाही, डोकं डोकं डोकं, गळा नाही, डोकं दाबत होती. हा शांत आणि गाढ झोपला. काय योगायोग म्हणावं लागेल. तिचं 2 वर्षाचं लेकरू झोपेतून उठलं आणि त्याचं तुरु 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 झोकांड देत लहान लेकरू चालायला लागलं. हो, नेमकं चुलीत स्वयंपाक झालेला होता, अग्नी होता आणि हे लेकरू नेमकं तिकडे अग्नीकडे चाललं. तुम्ही ऐकताय ना हे सगळं? त्या पतिव्रतेकडे आता 2 प्रश्न निर्माण झाले. एक, मांडी हलवून उठावं तर पतीची झोप मोडते, आणि न उठावं तर लेकरू आता चुलीत जाईल आणि जळल्याशिवाय राहणार नाही. पण ज्यांच्याकडे विवेक असतो ना ते संत असतात, नाही तर लोक अविवेकी फार झाले, म्हणजे निर्णय क्षमताच नाही. माझ्याकडे एक मित्र आला, आपण म्हणतो की नाही, आल्यावर काय विचारतो, चहा घेणार का कॉफी? त्याला तेवढं सांगता येणार, चहा सांगावं का कॉफी? तो म्हणले कॉफी होईपर्यंत चहा घेतो. विवेकाचा अभाव. संत तेथे विवेका, असं नाही की. त्या गोपिकेला विवेक होता, तिने लक्षात घेतलं, पोरग जळालं तर चालेल पण स्वामींची झोप नाही मोडली पाहिजे. यांची झोप कशी मोडायची हे तुम्ही ऐकून घ्या. असं कोणी करू नका बरं पाठपिंपरीत, हां माझ्यावर गुन्हा दाखल होईल नाही तर. हां, दुर्दैवाने तो शांत झोपला पण पोरग मात्र चुलीकडे गेलं. चुलीत निखारा होता, नेमकं चुलीतच पोरग पडलं. आता बळा जळणार ना, पण तिचं पातिव्रत्याचं सामर्थ्यच असं होतं, ज्या क्षणी चुलीत पोरग पडलं, चुलीतला निखारा विजला आणि त्यात गुलाबाची फुलं झाली. हे सामर्थ्य कशाचं आहे? तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्य, तिच्या पतिव्रतेचं सामर्थ्य. हो, जोपर्यंत इंद्रजिताची बायको रामाचं भजन सोडत नव्हती तोपर्यंत लक्ष्मणाकडूनही इंद्रजित मरत नव्हता आणि रामाकडूनही इंद्रजित मरत नव्हता. ज्या क्षणी तिचं रामाचं भजन रावणाने बंद केलं तेव्हाच इकडे इंद्रजित मेला. एवढं पातिव्रतेची ताकद आहे, लक्षात ठेवा. आता त्या पाठपिंपरीच्या गवळणी नव्हत्या, त्या गोपिका होत्या. त्या म्हणले महाराज झाला असेल तर बसा आता खाली, आता आम्ही तुमचा आभार मानतो. आणि त्या गोपिकेने आभार मानताना एक दृष्टांत दिला, तो ऐका म्हणजे आपल्याला आता भाव कळेल. त्या गोपिकेने सांगितलं, अशीच एक पतिव्रता होती, तिचा नेम होता की पतीच्या दर्शनाशिवाय पाणी प्यायचं नाही. रोज पतीचं दर्शन घ्यायचं तरच पाणी प्यायचं.
एक दिवशी पती तिला म्हणाला, ज्यांचं असेल ना त्यांनी मांडीवरच घेऊन बसा, म्हणजे कीर्तनाला डिस्टर्ब नाही होणार. घ्या मांडीवर, घ्या मांडीवर. तर माझ्या मांडीवर द्या, नाही तर मग काय प्रॉब्लेम नाही. कीर्तनात विक्षेप होतो ताई, बाकी काही नाही. हा बसा बसा, मांडीवर घेऊन बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगत होतो मी, गेला असं जात. पाणी पिल्याशिवाय, पाणी प्यायची नाही पतीचं दर्शन केल्याशिवाय. तिचा पती एक दिवशी तिला म्हटलं, मला काही कामानिमित्ताने व्यापाराकरिता 4-2 महिने तरी घर सोडावं लागेल, मी आता घरी नाही राहणार. ती पतिव्रता म्हणले, मला बरोबर घेऊन चला, मला दर्शनाशिवाय पाणी पिणं शक्य नाही. तो म्हणले, मला तुला काही श्रीधर्माचे बंधनं पाळावे लागतात, मला नाही शक्य नेणं. तो म्हणले, मला पाणी पिणं शक्य नाही. त्याने तिला मधला मार्ग दिला, एक चिखलाचा पुतळा कर आणि मी समजून त्याचं दर्शन घे मला येईपर्यंत. तिला ते आवडलं, तिने चिखलाचा पुतळा केला. हा परदेशात निघून गेला. रोज चिखलाच्या पुतळ्याची सेवा करायची. काय म्हणून? काय म्हणून? पती म्हणून. एक दिवशी आपल्या पतीच्या सेवेत होती, दाराची कडी वाजली. अगं दरवाजा उघड. ते म्हणले, कोण आहात? तो म्हटला, अगं मीच आलो ना वेडी. काला झाला? आलो. आता तिला प्रश्न पडला, उठावं तर पतीची सेवा मोडते, न उठावं तर दारात पती अडकून पडला. तिने काय केलं पाहिजे आचार्य, तुम्ही सांगा मला. उठली तर पतीची सेवाची खंडन पडेल, नाही उठली तर दारात पती अडकून पडेल. तिने काय केलं पाहिजे? आचार्य म्हणले, तिला बुद्धी आहे का नाही थोडीफार? म्हणले, काय? साक्षात पती दारात आल्यानंतर ह्या पतीला सोडलं पाहिजे. हे नाशिवंत आहे, हे आटणार आहे, हे चिखलाचं गोळा आहे, याला चौकात पेटवायचंय. म्हणले, हे जर नाशिवंत आहे, याला सोडलं पाहिजे. शाश्वत दारात आला, त्याला घेतलं पाहिजे ना. मग या जगात शाश्वत काय आहे? आचार्य म्हणले, शाश्वत तर परमात्मा तत्व आहे. जीव हा नाशिवंत, जी अर्थात देह नाशिवंत आहे, त्या देहामध्ये असलेलं जीव तत्व शाश्वत आहे. तेच ईश्वरी तत्व आहे. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. यत आत्मा, आमचा आत्मा म्हणजेच परमात्मा आहे, बाकी देह नाशिवंत आहे. मग जर ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखीतो गोपाळा, प्रत्यक्ष ब्रह्मतत्व या गोकुळामध्ये अवतरित झाला असेल, तर या नाशिवंत केलेल्या नवऱ्याच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? संसाराच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? सर्वस्व त्याला समर्पण केलंय. एक अविवाहित ज्ञानोबराय सारखी गोपिका, तर तिचं लग्न झालेलं नाहीये, पण ती परमात्म्याच्या इतक्या भक्तिप्रेमात अडकली, इतकी प्रेमात अडकली की ती इतकी एकरूप झाली की ते करत असताना स्वतःचं कुळही विसरली, स्वतःलाही हरपून गेली. अभंगाचं पहिलं चरण. याती कोणा माझे, याती कोणा माझे गेले हार पाणी. याती कोणा माझे, याती कोणा माझे गेले हार पाणी. याती
याती कुळ माझे गेले हरपोनी. या गोपिका म्हणते माझं कुळच हरपून गेलं. याती आणि कुळ याच्यामध्ये फार मोठा बारका आहे बरं का महाराज. श्रीरंगाशी एकरूप होण्याकरता याती आणि कुळ, याती म्हणजे जाती आणि कुळ म्हणजे स्वतःचा कुळधर्म विसरावा लागतो, तरच परमात्म्याशी एकरूप होत आहेत. लोक याती विसरले नाही महाराज. लोक आपली आपली जाती पाहतात, कधी न जाती जाती, पण परमार्थात न जाती आहे की नाही. तुका म्हणे जाती, हो. जातीसाठी खाती माती. बापरे, तुका म्हणे जाती जातीसाठी खाती माती. अनेक जातीसाठी माती खातात म्हणतात नाही काय. पण खरं सांगू का, आपल्याला एकच जात आहे. माझी या जातीचे मज भेटो कोणी. हो हो. कोण बरं तो? अवडेजा हरी अंतरापासून, तोच माझ्या जातीचा आहे. ज्याला परमात्म्याबद्दल प्रेम आहे तो माझ्या जातीचा आहे. ज्याला परमात्म्याबद्दल प्रेम नाही तो माझ्या जातीचा नाही. कितीतरी उदाहरणं असे सांगता येईल. त्यांनी जात सोडून टाकली महाराज, आहे की नाही. जातीचा नाही. अहो तुम्हाला काय सांगायचं, परमात्म्याबद्दल प्रेम नसल्यामुळे, परमात्म्याबद्दल प्रेम नसल्यामुळे प्रल्हादाने बाप सोडून टाकला, माझ्या जातीचा नाही. विभीषणाने भाऊ सोडून टाकला, माझ्या जातीचा नाही म्हणले. भरताने आई सोडून टाकली, माझ्या जातीचा नाही म्हणले. काय जनक महाराज, प्रल्हादाने जनक पाहिला का बाप आहे असं. मग जर बापाला टाळावं लागलं, भावाला टाळावं लागलं, आईला टाळावं लागलं, आपण भाऊबंदकी सोडलेले काय वाईट. म्हणजे भाऊबंदकी सोडू नका, पण भाऊबंदकी जर माळी घालत नसेल तर सोडा. अर्थात भगवंता करता सोडा. माझा मुद्दा याती जाती. ज्ञानोबारांनी सुद्धा याती बघितलं नाही माझा. हो 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 हो. न पाहे याती. हां, कुळ पाहिलं का, जात पाहिली का ज्ञानोबारांनी? नाही नाही, म्हणून तर ज्ञानोबाराय झाले. त्याने कुळ पाहिलं नाही, जात पाहिली नाही. नाही नाही नाही. अरे त्याने चांगदेवाचा अहंकार पाहिला नाही, रेड्याची निर्बुद्धता पाहिली नाही, आणि एका अनाथाची त्याने काही न पाहताना माऊलींनी सगळ्यांना जवळ केलं. तसं भगवंताकडे जाताना ती गोपिका म्हटली, याती विसरली मी, पहिल्यांदा जाती विसरली, आता कुळही विसरली. मी कोणत्या कुळातली, कुळ विसरलं पाहिजे, कारण माझे कुळीचं कुळदैवत तो आहे. कुळीचे कुळदैवत तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. हो, आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. आणि एक देवीचा अभंग आहे, कुळीची कुळ ही देवी, कुळीची ही कुळदेवी ठाव केली संतांनी. बरवे झाले सर, बरवे झाले. आम्ही कुळच विसरलो. आम्हाला कुळ नाही, आम्हाला जात नाही, नाही का. का याती कुळ माझे गेले हरपोनी. मी विसरून गेले, मला आठवत नाही मी कोणत्या जातीतली आहे, मला आठवत नाही मी कोणत्या कुळातली आहे. हो, का श्रीरंगा वाचवणी आणून येणे. या जगामध्ये परमात्मा सोडून आणू सुद्धा मी जाणू शकत नाही, आणू सुद्धा मी ओळखत नाही. आणूच्या बाबतीत अज्ञान आहे, परमात्मा फक्त जाणते. अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्मादि अनावृत्तम अनुकुलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तमा. मला फक्त
भक्ती माहिती आहे, कुळ माहिती नाही, जात माहिती नाही, आणि उत्तम भक्ती त्या परमात्म्याशी आहे. आणून येणे त्याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. ना आवडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, एकमेव परमात्मा विषय. रंगला रंगी रंगला रंगला रंगी रंगला रंगी. तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठला तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, रंगला तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. विठ्ठल चिती विठ्ठल चिती. गोड लागे, गोड लागे गाता किती विठ्ठल चिती विठ्ठल टाळी वाजवा. विठ्ठल हा गोड लागे चित्ती, माझ्या चित्ताला फक्त तेवढंच आवडतं, दुसरं माझ्या चित्ताला आवडत नाही 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 नाही. माझ्या अंतकरणाला त्याची ओढ आहे, अंतकरणाला त्याचं प्रेम आहे. आता गोकुळातल्या त्या माणसांनी समजावं की नाही तिची तळमळ, समजायला पाहिजे की नाही बाबा तिची तळमळ. ती परमात्म्याशी एकरूप झाली आहे. खरं म्हणजे याच चरणावर आपण 12 वाजवू शकतो, पण कीर्तनाचे 12 वाजू नये याची मला जाणीव आहे. हां, ज्यांना परमार्थाचं ज्ञान नसतं ना ते विकारी लोक वाईट विचार करतात, आणि ज्यांना परमार्थाचं ज्ञान असतं ना ते सकारात्मक लोक काही चांगला विचार करतात. काही विकारी लोकांनी जरा वेगळा विचार केला, म्हणजे त्या पोराच्या नादी लागली, हिला तुमच्या घराची राहिली नाही, काही कुळाची काही राहिली नाही, बापाची मान खाली घालायची वेळ झाली, थांबा आपण तिला समजून सांगू. आणि मग 10-5 म्हातारे पांढरे पांढरे केस झालेले, कडक टोप्या घालून घरी बोलवले तिच्या बापाने, आणि सगळ्या म्हाताऱ्यांनी तिला बसून घेतलं आणि तिला मध्ये बसवलं. बेटा तू खूप चांगली आहे, पण तुझं जे वागणं चालू आहे ना कृष्णाबरोबर, गावात चर्चा आहे याची. हे बघा असं नाही आहे, कमीत कमी मुलीने कितीही मोठं झालं तरी गावात आईबापाला खान मान घालू देऊ नये, नाही तर त्या मुलीने जगू नये. ज्या मुलीमुळे आईबापाला खाली मान घालावी लागत असेल गावात, त्या मुलीने एंडोसल्फान पिलं तर काहीच वाईट नाही. आई वडिलांची इज्जत ठेवली पाहिजे. बेटा आता ते त्या अध्यात्माच्या उंचीवर नाहीये, ते विकाराच्या बुद्धीने बोलतायत तिला. दे सोडून त्या कृष्णाला. तुझ्या वडिलांकडे बघ, तुझ्या घरानं किती मोठं आहे, तुझं कुळ किती मोठं आहे. ती गोपिका म्हटले तुम्हाला कळत नाही का काय? म्हणले काय, तुम्ही किती वेळा मला हे सांगणार? किती वो शिकावाला माझा वेळ वेळ, किती वो शिकावाला माझा वेळ वेळ, किती वो शिकवाला माझा वेळ वेळा, किती वो शिकवाला माझा वेळ वेळा, किती वो शिकावाला माझा वेळ वेळा, किती वो शिकावाला माझा वेळ वेळा.
तुम्ही तेच तेच सांगणार बरं? तुम्हाला कळत कसं नाही? मी कुळ हरपले, जात हरपले, श्रीरंगा वाचून आणून येणे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. मला पुन्हा पुन्हा तुम्ही हे सांगू नका. मी त्या कृष्ण परमात्म्याशी रत झाली आहे. रत होणं म्हणजे एकरूप होणं. हे बघा, एकरूप होणं. मला गुरुजींनी एकदा लई जोक केला आमच्यावर. म्हणजे आम्ही 4-5 मित्र एकत्र बसलो होतो, सगळे मोठे मोठे महाराष्ट्रातले मोठे कीर्तनकार, नाव आता घेत नाही. आम्ही 4-5 मित्र एकत्र बसलो होतो आणि गुरुजींनी असा जोक मारला, तुम्ही एक आहेत पण एकरूप नाही म्हणे. म्हणजे एक होणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं. फरक आहे ना, फरक. ऐका 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 2 मिनिटं सांगा. लग्न असतं, लग्न, आणि धान्य सोवायला भाऊबंदी बोलवतात. माहिती आहे का? जुना काळ, आता काही राहिलं नाही, सगळं कार्यालयात होतं. पूर्वी धान्य सोवायला भाऊबंदी बोलवायचे, तांदूळ निवडायला. आठवतं का तुम्हाला? मग ते गाणे म्हणायचे आणि त्या सगळ्या बाया ताटामध्ये तांदूळ खडे निवडायचे, खडे काढायचे, खडे काढायचे. सगळ्या भाऊबंदींनी निवडलेले तांदूळ काय करायचे? पुन्हा एका पोत्यात भरायचे. म्हणजे सगळे तांदूळ काय झाले? एक झाले, पण एकरूप नाही झाले. पण आचार्याने काय केले? आचार्याने काय केलं? 25 लिटर दूध उकळवलं आणि 25 लिटर दुधामध्ये 5 किलो त्याच्यातले तांदूळ टाकले आणि घोटून काढले. आता दुधाबरोबर तांदूळ एकरूप झाले. आता कोणत्याच भाऊबंदीला तांदूळ बाजूला करणं शक्य नाही. आता ती परमात्म्याशीच एकरूप झाली आहे, परमात्म्याशीच रत झाली आहे. रत होणं म्हणजे दुसरा अर्थ समर्पण करणं. समर्पण एक. आता हे बघा, एखादी बाई नवऱ्याला समर्पित करते म्हणजे काय करते? हे काळं मणी घालून घेते. आधी होता का काळा मणी? पण आता आला ना काळा, म्हणजे मणी म्हणतो मी, काळा का होईना पण आला ना. आता आता काय झालं? आता मी बापाची नाही, आता मी भावाची नाही, आता इकडचं कुळ मला लावता येणार नाही, इकडचं गाव मला सांगता येणार नाही. आता माझं गाव, कुळ, धन, गोत सगळं तो झालाय, कारण त्याच्याशी मी रत झाली. हा, आता परमा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, त्वमेव माताच पिता तुम्ही. आता एवढं झाल्यावर तर कळावं की नाही शहाण्या माणसांना? त्याच्यातले पुन्हा घरातले 2 भाऊ बंधू उभे राहिले. ते म्हणले ही आता डोक्यात फरक पडलाय तिचं, ते सांगून ऐकणार नाही. याला एकच पर्याय आहे, नात्यातला काय ना एखादा मुलगा शोधा आणि हिचं एकदा हळद लावून टाका, म्हणजे ही संसाराला लागेल आणि याला देवाला विसरेल. ती गोपिका रडायला लागली. तुम्हाला कळतं का माझा भाव? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का भोगासाठी मी त्याच्याकडे आहे का? मला भोग भोगण्याची चाड नाही. 3रं चरण. अष्टभोग भोगाणे मात नाही चाल. अष्टभोग भोगाणे मत नाही चाल. अष्टभोग भोगणे मत नाही चाल. अष्टभोग भोगणे भक्ती प्रेम भक्ती प्रेम गोड किती वर्षी कवाल किती वर्षी कवाल मत मिळवे किती वर्षी कवाल किती वर्षी मानवी जीवनाला अनेक भोग आहेत, पण त्याच्यात अष्टभोग सांगितलेत नाही का? त्याच्यामध्ये वस्त्र, मला चांगलं वस्त्र पाहिजे, हो नाही का? अत्तराला सुद्धा भोग म्हटलंय बरं का? हो, अत्तर सांगितले, पुष्प सांगितलेत नाही का? असे नानाविध प्रकारचे भोग आहेत. अष्टगुणी पान खाणं हा सुद्धा भोग सांगितलाय बरं का? हा सुद्धा भोग सांगितलाय. माणसं एक एक भोग भोगत असतात. अलीकडे भोग मी बदलणार आहे. आता नवीन भोग सुरू झालेत.
मी म्हटलं एकाला विचारलं, अरे लागतं तरी काय आपल्याला, त्या काय लागतं आपल्याला, अन्न वस्त्र निवारा. तो म्हणले तसं नाही, चांगला मोबाईल, नेट पॅक आणि व्हॉट्सॲप. अरे म्हटलं तसं नाही, मी 3 गरज सांगतोय तुला, जीवनातल्या 3 गरजा. तो म्हणले काय नाही, फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम. हा, माणसाला भोगाने समाधान नसतं, भोगाने समाधान नसतं. पुन्हा एक लक्षात घ्या, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी जैसा. विषयाने तृप्ती नाही महाराज, विषय किती भोगा. तुम्हाला एकच जाता जाता सिद्धांत सांगतो, विषय सुरुवातीला भोगायला गोड वाटतो, पण त्याचा शेवट मात्र दुःख आहे. मग कोणता बी विषय घ्या, चला कोणताही विषय घ्या, विकास कोणताही विषय घ्या, सुरुवातीला भोगायला इतका आनंद मिळतो, पण शेवट मात्र त्याचा वाईट होतो. मी साधं उदाहरण घेतो. गुलाबजाम नावाचा विषय भोगायचा, एक गुलाबजाम खायला किती आनंद आहे, खरं सांगा किती आनंद आहे. एक गुलाबजाम खाण्यामध्ये आनंदच आहे, तर दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, 5वा खाल्ला, 10वा खाल्ला, 10वा खाण्यात काय आनंद आहे, तरी 13वा खाल्ला, 13वा खाण्यात काय आनंद आहे का. हा, आता ऐका, गुलाबजाम खाणं आनंद आहे, पण पहिला गुलाबजाम खाण्यात जो आनंद आहे, खरं सांगा तो 13वा खाण्यात राहिला का. आता तो जर 20 खाल्ले तर ते 19 बाहेर येतील, त्याला जबाबदार मी नाही. म्हणजे तुम्ही तो भोग वाढवत गेलात की त्याच्या मागे दुःख आलं. गीतेमध्ये असं सांगितलंय, यतदग्रे विषयमेव परिणामे अमृतोमम तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादजम. यतदग्रे विषयमेव परिणामे अमृतोपम. परमात्म्याचं सुख सुरुवातीला विषासारखं असतं, पण त्याचं सात्विक सुखाचा परिणाम अमृतासारखा असतो. मग सुरुवातीला कठीण, पण विषयाचं सुख सुरुवातीला अमृत असतं, पण शेवट त्याचा विषासारखा होतो. म्हणून भोगामध्ये न अडकता, भोगात अडकला तर रोगी व्हाल, त्यापेक्षा निरोगी होऊन परमार्थ करा. ती गोपिका म्हणते, मी भोगा करता परमात्म्याची भक्ती करत नाही. आणि तुम्हाला मी ठणकावून सांगते, तुम्ही जरी दुसऱ्या परपुरुषाबरोबर माझं लग्न लावून दिलं, तरी लग्न केलं म्हणजे मी परमात्म्याशी वेगळी होईल असं समजू नका, कारण तो माझा जीवीचा जिव्हाळा आहे. बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू सांगितलं तरी तो माझा जीवीचा जिव्हाळा आहे. आणि काही केल्या वेगळा, काही झालं तरी मी परमात्म्यापासून वेगळं होणं शक्य नाही. परत मी 3 भाव सांगतो, एक होणं वेगळं, एकरूप होणं वेगळं आणि समरस होणं वेगळं. हा समरसतेचा भाव आहे. समरस झाली म्हणजे तो मी एक नाही झालो, तोच मी झाली. आता काहीच वेगळं नाही. मिठाची हत्तीन केली एका माणसाने, आणि तो म्हणले आपल्या गावाची दिंडी येतं, मग धुवून आणून, आणि धुवायला नेली त्याने. कुठल्या धरणावर न्यायची मिठाची हत्तीन? हां, दारणा धरणावर नेली धुवायला. का गंगापूर न्यायची? गंगापूरला नेऊ, पाणी बरं आहे चला.
52 फूट मिठाची हत्तीन त्याने गंगापूर धरणात मिठाची हत्तीन धुवायला नेली, धुवून चून आणली, मग मिरवणुकीत उभी केली. ऐकताय तुम्ही? मिठाची हत्तीन पाण्यात गेली म्हणजे धरणात गेली ती धरण झाली. हो हो हो. लवन मेळविता नोवे सारिता निराळे लवन मेळविता एक झालं महाराज. किंवा का लवणाची कुंजरी सुदलिया लवन सागरी नोवेची माझारी परती जीवी. एकरूपता, समरसता. झालं कीर्तन. आता चरित्र सांगू आपण. अभंग सांगितलं. एक माणूस कीर्तनानंतर चहाला घेऊन गेला घरी. बसलो आम्ही, रात्रीचे 12 वाजलेले. त्याला हाऊस चहा करायची, भजनी मंडळ होती, सगळी होती. तो म्हणले लवकर चहा कर. मी म्हटलं मला दूध दिलं तरी चालेल. महाराजांना दूध कर. म्हणले साखर कशी असेल? म्हटलं थोडी मीडियम टाका, डायबिटीस आहे. बाकीच्यांना चहा. आता नेमकी साखर संपली होती आणि ती बाई फुटक्या तोंडाची होती. ती म्हणे घरी माणसं असताना लाज वाटायला पाहिजे, पहिले घरात साखर आणत जा आणि मग माणसं आणत जा. आता त्याला वाईट वाटलं, महाराज अपमान झाला बरं का. तो त्याच्या पुढचा निघाला. तो म्हणले नसेल साखर तर काहीच हरकत नाही, कुत्रं टाकून दे. ती म्हणले कुत्रं टाकलं असतं पण बेबीने खाल्लं. तो म्हणले मग कोंबडं टाक. म्हटलं कोंबडं बी बाळ्याने खाल्लं. मी म्हटलं आपल्याला बिगर साखरेचंच द्या. आमचं भजनी होते, हां नारायण गुरुजी होते तिथं. नारायण गुरुजी म्हणले नानांना मी आणलं आणि तुम्ही काय लावलंय? सुटले नारायण गुरुजी त्याच्यावर. लाज वाटायला पाहिजे तुला, कोंबडीन कुत्रे खातो का रे? ते म्हणले महाराज साखर नाही करू काय? तेव्हा गुरुजींना त्याने खुलासा केला. ते म्हणले तसं नाही, मागच्या आठवड्यात मुलीचं लग्न झालं आणि मुलीच्या लग्नात रुखवत केलं होतं. साखरेचंच कुत्रं, साखरेचंच कोंबडं, सगळे साखरेचे पदार्थ होते. मी म्हटलं आता टाकलं तर चालेल. आता ते साखरेचं काही टाकू द्या चहामध्ये, ते विरघळलं, चहा कपात आला. आता कोणी काही केलं तरी चहातली साखर वेगळं होणं शक्य आहे का? होईल का? शक्य नाही. तसं ती भक्तीच्या रूपाने ती गोपिका परमात्म्याशी एकरूप झाली. ज्ञानोबा रूपी गोपिका जीवीचा शिवाळा काही केल्या वेगळा. काही अनिश्चितता येऊ द्या, परमात्म्याच्या भक्तीत खंडता नाही. ज्ञानोबारांच्या ह्या गवळणीचा खरं सांगतो मी, तुमच्याशी खोटं बोलणार नाही. ही सगळे दोघं तिघं असले की भगोरे गुरुजी म्हणजे मैत्री तर आहे नाही का? नारायण गुरुजी मैत्री तर आहे पण प्रेम करणारी माणसं आहे ती. विकास. आणि मग मी काय करत असतो, हे हजर असले की नवीन प्रयोग करत असतो. मग सक्सेस झाला तर मला तो पुढे कामी येतो. म्हणून मी पहिल्यांदा या अभंगावर आज चिंतन केलं. हो, म्हणजे सरा वेगळा विचार करत राहावा आपण. म्हणजे करत राहतो काल्याला. ज्ञानोबारांची गवळणीवर चिंतन करायला काय हरकत आहे? कारण इतकी सुंदर तुम्ही साथ दिली म्हणून काल्याच्या निमित्ताने ह्या अभंगाचं थोडंसं चिंतन केलं. नियोजित वेळेमध्ये काही चरित्र बघायचंय. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळी, उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे
केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळात केलेल्या चरित्राचा विचार आहे. अर्थात गवळण आणि अभंग सुद्धा त्या चरित्राचाच भाव आहे. तो बराच आपण प्रगट केलाच आहे. थोडं चरित्र विचार करू. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. वसुदेव देवकीचं लग्न झालं. लग्नामध्ये विघ्न आलं. हिच्या पोटी 8वा तुला मारणार आहे आणि मग बंदीखान्यामध्ये टाकलं. सगळी मुलं वसुदेव देवकीची कंसाने मारली. खरं तर पहिले मारली नव्हती बरं का. पहिला मुलगा झाला ना, सोडून दिला होता कंसाने. पण तिथं नारद महर्षी गेला. आता नारद असा संत आहे, आरोपी आणि फिर्याद्याचा वकील एकच आहे. दोघांची वकिली तो एकटाच करतो. चार्जशीट दाखल. त्या कंसाकडे गेला. म्हणले काय रे बुवा, तू पोरग मारलं नाही. ते म्हणले 8वं मारणार आहे, आपल्याला काय करायचं आहे आत्तापासून मारून. तो म्हणले तो कृष्ण परमात्मा अवताराला देव येणार आहे. खालून 8वा येतो का वरून 8वा येतो त्याचं काय सांगता येतं. लोक म्हणतील संतांनी चांगलं काम करावं ना, हे वाईट काम नारदाने का केलं. त्याचं कारण आहे, एखाद्याचा जर विनाश करायचा असेल, एखाद्या वृत्तीचा विनाश करायचा असेल तर त्याचं जास्त पाप वाढवलं की तो लवकर देव येतो आणि त्याला संपवतो. म्हणून नारदाने त्याच्या विनाशाकरता त्याला बालहत्येच्या पापात अडकवलं विशेष करून. म्हणून गर्भपात करू नका आणि कंस होऊ नका. चला, 7वे रोहिणी मातेच्या गर्भात पाठवले देवाने. 8वे परमात्मा प्रगट झाले. 8 वर्षाचं रूप घेतलं. परमात्म्याने दर्शन दिलं. परमात्मा लहान झाले. टोपलीत बसवलं. वसुदेव टोपलीत घेऊन निघाले. यमुनेला पूर आला होता. सहज लीला सांगतो. एक यमुना 2 अंगाने देवाची नाती आहेत. एक देवाची यमुना, पहिलं नातं देवाचं यमुनेचं तसं सासूचं पण आहे. कारण ती समुद्रातून निघाली आहे. समुद्रातून लक्ष्मी निघाली. लक्ष्मी ही देवाची पत्नी आहे. समुद्र हा देवाचा सासरा आहे आणि यमुना समुद्रालाच जाऊन मिळते. म्हणून सगळ्या नद्या समुद्राच्या पत्नी आहेत. पहिलं नातं तर सासूचं आहे आणि कालिंदीच्या रूपाने तीच यमुना पत्नी झाली. आता कृष्ण परमात्मा चालल्यावर यमुना म्हणते, देवा तुम्ही द्वापार युगामध्ये अवतार घेतला आणि पहिल्यांदा माझ्याजवळून चालले. आता काय करा, तुम्ही मला दर्शन द्या. भगवंताने सांगितलं मी दर्शन नाही देऊ शकत, एकदा गोकुळात जाऊन येऊ द्या आणि मग दर्शन देते. ती बाई काय ऐकायला तयार नाही. ते म्हणले तसं नाही, मला आत्ताच दर्शन द्या. शेवटी यमुना फुगायला लागली. यमुना वसुदेवाला बुडवायला लागली. तेव्हा भगवंताने एक लीला केली. हिची बालमैत्रिणीला भेटू म्हटले आपण. म्हणजे बालमैत्रिणीला भेटवली की दोघी मैत्रीण गप्पा मारतीन, आपण निघून जाऊ. हिची बालमैत्रीण कोण आहे. देवाच्या लक्षात आलं ही यमुना आहे आणि हिची मैत्रीण गंगा आहे. आपण काय करू, गंगेला इथं भेटू. गंगा कुठे आहे, देवाच्या अंगुष्ठामध्ये आहे. म्हणून भगवंताने चरण बाहेर काढले, पाण्यात बुडवले आणि अंगठ्यातून गंगा प्रगट केली. आणि म्हणून गंगा यमुनेचा संगम झाला आणि खरा कुंभमेळा तिथं झाला. यमुनेने गंगेने परमात्म्याचे चरण धुतले. असं आहे. पुढे देव निघून गेले. गोकुळामध्ये यशोदेजवळ ठेवलं. मायेला उचलून आणलं. तुझं लागी वदी उपजला मज आधी. गोकुळात मात्र वार्ता पसरली की यशोदा माईला आणि नंद बाबाला मुलगा झाला. एकदा जोरात नाही का जयघोष करा. गोपाल कृष्ण भगवान की. गोकुळीच्या सुखा अंत भर नाही लेखा. गोकुळीच्या अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. जेवढा गोकुळात आनंद त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद पाट पिंपरीत यांच्यामुळे आहे.
सजणी आज देखो नंदजी को लाल गोपाल, नाही का? हो. पुतना मावशी येऊन गेली, वेळच नव्हता, तिचा उद्धार झाला. महाबळ बी येऊन गेला, त्याचा बी उद्धार झाला. देव आता रांगत रंगणी चोरीत लोणी. एक दिवशी काय झालं, यशोदेच्या मांडीवर बसला होता तो, नाही का, हट्टी. यशोदेलाच विचारतो, आई तुला कोण आवडतं? तो आई म्हणते, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. तुझ्यापेक्षा जगात काहीच आवडत नाही. देव म्हणले, हिची बी परीक्षा बघू, खरंच मी आवडतो का? चुलीवर दूध तापवायला ठेवलं होतं आणि भगवंताने अग्नी प्रज्वलित केला आणि चाललं दूध ओतू. बाई दूध ओतू जाऊ देईल का? हां, जाऊ देणार नाही. दूध ओतू चालला, कृष्णाला म्हणले खाली उतर. तेवढं दूध बाजूला ठेवते आणि तुला घेते. कृष्ण म्हणले, काय गाई, तुला दूध आवडतं का मी आवडतो? मी आवडतो का दूध? सांग ना मला, खरं सांग. मी आवडत असेल तर बस इथं, दूध आवडत असेल तर जाय. पण ती बी देवाची आई होती. ती म्हणले, दूध कधीच आवडत नाही, पण ते तुझ्या करताय म्हणून आवडतं. असं म्हणतात ते पद्मगंधेचं दूध. हे मूळ भागवतात नाही, पण भागवताच्या टीका अनेक लिहिला अनेक संतांनी. एका भागवताच्या टीकेत असं आहे, पद्मगंधेचं दूध कृष्ण प्यायचं. कोणाचं? पद्मगंधेचं. आता पद्मगंधा गाय म्हणजे काय? रोज 1,00,000 गायींचं दूध काढायचं, ते 10,000 गायींना पाजायचं. त्या 10,000 गायींचं दूध काढायचं, ते 1,000 गायींना पाजायचं. त्या 1,000 गायींचं दूध काढायचं, ते 100 गायींना पाजायचं. त्या 100 गायींचं दूध काढायचं, ते 10 गायींना पाजायचं. त्या 10 गायींचं दूध काढायचं, ते एका गायीला पाजायचं. ती एक गाय म्हणजे पद्मगंधा म्हणतात. आणि तिचं दूध काढायचं आणि मग कृष्णाला पाजायचं. ते काय असं पिशवीचं प्यायचं? राग आला, आई तिकडे गेली म्हणून कृष्णाने डेरा फोडला, लोण्याचा गोळा घेऊन पळून गेला. बाहेर राधा भेटली, राधेच्या कडेवर बसून निघून गेला. ही सुद्धा लीलाच आहे बरं. दूध जळालं, ताकाचा पूर चालला आणि हातात लोण्याचा गोळा आहे. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. भगवंताची कृपा झाली की पहिले प्रारब्ध जाळून नष्ट करतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा, तृण अग्नी मेळे समरस झाले. पण भोगने ते फळ संचिताचे, संचित भोगावंच लागतं म्हणून ताक वाहून संपवलं. हे सगळं संपल्यावर मग तो आपलं चित्त हातात घेतो आणि आपल्या हृदयरूपी मंदिरात येऊन बसतो. भगवंताची राधेबरोबर असलेली भक्ती सुखाचा आनंद. एक दिवशी एक लीला अजून सांगतो, पुढे जातो. दूध काढायला कृष्ण निघाला गाईचं, आणि राधा नेमकी पाठी मागून आली. राधाने दिला मिस कॉल, म्हणजे बांगडी वाजवली. कृष्णाच्या लक्षात आलं राधेची बांगडी वाजली. कृष्ण म्हणले, दूध काढून राधेला भेटू. त्या गडबडीत काय झालं, गाईचं दूध काढायचं तर बैलाखाली बसला. आई आली म्हणतो तर बैलावर ते गरम पाणी खालून मारायचं. आईने कानाला एवढा खडा लावला आणि 2 थोबाडीत दिल्या. बैलाचं दूध काढत होता. पण खरं सांगू, कृष्णाने विचार केला, या यशोदा रूपी मातृत्वाला काहींचं चिरंजीव करण्याकरता आपण दूध काढलं पाहिजे. आणि म्हणून द्वापार युगामध्ये बैल म्हणजे धर्म आहे. कारण बैलाला 4 पाय आहेत आणि धर्माला 4 पाय जर भक्कम असले धर्माचे तरच परमात्मा अवताराला येतो. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं मंथन करून भगवंताने 18 लिटर गीतारूपी दूध त्याच द्वापार युगात काढलं, जे अर्जुन रूपी पाडसाच्या निमित्ताने काढलं. पण चंद्र सूर्य असेपर्यंत तृप्तीचे ढेकर दिले. पुढे ज्ञानोबारायांनी ती दूधगंगा इतकी वाढवली, 18 लिटर दूध असायचं घरचं, ज्ञानोबारायांनी घरचंच 9,000 लिटर दूध केलं. हे भगवंताचं चरित्र आहे. भगवंत आता नानाविध प्रकारच्या खोड्या करायला सुरुवात झालं. भगवंताच्या खोड्या करू लागले, गोपिकांना भेटू लागला, गोपिकांना आनंद देऊ लागला. एक गोपिका होती, तिला भेटायचं काहीतरी निमित्त करायचं ना, त्याला भेटण्याकरता निमित्त करायचं ना. तिने फळं घेतली डोक्यावर, पेरू घेतले, चिक्कू घेतले, आंबा घेतला नाही का, ताजे ताजे सफरचंद घेतले आणि पाटी घेतली. तिला फळं विकायचं निमित्त केलं आणि यशोदेच्या वाड्यातून चालली. समोरून चिक्कू घ्या, फळं घ्या नाही का. देवाच्या लक्षात आलं. देव दुडू 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 धावत आला. त्या
अशी झाडाखाली बसलेली ते म्हणले मावशी मला फळ द्या ना. मावशी म्हणते तुलाच द्यायला आणले, घे घे. ते म्हणले काय द्यावं लागेल फळांचं. ते म्हणले तू काहीच देऊ नको, तुला फुकट. याच्या मागचा भाव गुरुजी ऐका ना. ती जर काही घेण्याकरता फळ देतली असती तर कृष्णाने काहीच दिलं नसतं. म्हणून त्याच्याकडे जाताना काही मागण्याकरता जाऊ नका, त्याला प्रेम देण्याकरता द्या जा, तो सगळं देईल. काही नको, काही नको. फळं द्यायला लागली. आश्चर्याचा धक्का, ओंजळ केली आणि मावशी माझे ओंजळभर द्याल. तिला वाटलं 2 फळं याच्या ओंजळीत भरून देऊन पाठी घेऊन निघू, दर्शन झालं आपलं. त्याने ओंजळीत तिने 2 फळं टाकली, ओंजळ रिकामी. 3 फळं टाकली, ओंजळ रिकामी. सगळी पाठी टाकली, देवाची ओंजळ काही भरे ना. तिच्या डोळ्यात पाणी आलं. कृष्णा तू जगाला देणार आहे, मी तुला काय देणार. माझी छोटीशी भक्ती तृप्त करून घे ना. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि देवाची ओंजळ भळून फळं खाली पडायला लागली. देव म्हणले थांब, मी फळं टाकून येतो आणि तुला पुन्हा भेटायला येतो. देव फळं टाकायला आत गेले. आता ऐका. आणि आत गेल्यावर धान्याच्या कोटीत हात घातला आणि अशी तेवढीच ओंजळभर ज्वारी घेऊन धावला. आता एवढे हात गुरुजी. ती ज्वारी सगळी रस्त्याने सांडत 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 गेली. तिथं जाईपर्यंत एकच दाणा राहिला. ती म्हणले सांडली ग जावडे, एवढा एक दाणा घे. एक दाणा देवाच्या हाताने पाठीत टाकला. ते म्हणले तू एक तरी दिला ना, तू एक तरी दिला ना. खरं सांगू तू एकच आहे. एक गाऊ आम्ही, एक धरीला चित्ती. तू एकच आहे आणि एवढा एकच राहा. तिची एकविधता पाहिली. देव पाठीमागे फिरले आणि तुम्हाला धक्का बसेल. एक दाना ज्वारीची, तिची पाठी मात्र सुवर्ण मोहरांनी भरून गेली. भगवंताच्या लीला. गोपाळांना घेऊन भगवंत चोऱ्या करू लागले. नानाविध प्रकारच्या भगवंताने खोड्या केला. एक दिवशी एका गोपिकाच्या घरी गेला आणि माठात उतरला. माठात उतरला. त्या गोपिकेने पकडला, उचलला. पूर्ण दुधाने भरलेला तो कृष्ण. ती म्हणले कोण आहे. तो म्हणले मला नाही माहिती. कोण आहे सांग. ती म्हणले तुला नंद बाबा माहिती आहे का ग. म्हणले हो आमचा राजा आहे. त्याची आई, त्याची बायको माहिती आहे का. हो यशोदा माई. तिला एक मुलगा आहे माहिती आहे का. नंदबाबाचा दुसरा मुलगा रोहिणी मातेचा. हां तो माहिती आहे, बळीराम दादा म्हणतात. त्याला बी एक लहान भाऊ आहे यशोदेचा मुलगा माहिती आहे का. त्याला कृष्ण म्हणतात. मग मीच आहे. ते म्हणले देऊ का तुझ्या कानात. कृष्ण तू आहे का. खोड्या करतो. चाल यशोदेकडे, चाल यशोदेकडे. तो म्हणले बघ पाकिट घेऊन टाक आणि विषय इथंच मिटून घे. आपल्यात मिटून घे, प्रकरण वाढवू नको. मीडियाला येण्याच्या आत मिटव. पण ती काय ऐकायला तयार नाही. शेवटी टराटरा ओढत नेलं. सगळी गर्दी जमा झाली. कृष्ण चतुरा तो शिरोमणी. कृष्णाने त्याचा हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात देऊन दिला. ती ओढतच राहिली. यशोदा म्हणले डोक्यात फरक पडला का. नवऱ्याला कायला इथं ओढून आणलं ग. घरात ओढत आणि चालूच आहे ना. पुन्हा कायला जगासमोर ओढते. कृष्ण पुन्हा रस्त्यात भेटला. परत नादी लागली तर ऐक. आता मात्र गोपिकांना यशोदेकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. सगळ्या गोपिका यशोदेला तक्रार करू लागल्या. कृष्ण गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. हे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे.
गोकुळी रहावे गावे, गोकुळी रहावे गावे, गोकुळी रहावे गावे. एवढ्या तक्रारी ऐकून घेतल्यावर 12 वाजल्यामुळे यशोदा म्हणले, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. भगवंताला पहाटे उठवलं यशोदामाईने, पंचामृताचं स्नान घातलं, नानाविध प्रकारच्या अनेका उटणं देवाच्या अंगाला लावले. भगवंत स्नान करून भरजरीत वस्त्र घातले, मयूरपुच्छांचा टोप घातला, टोपावरी हिरे माणिक मोती लावले, भगवंताच्या कमरेला बासरी खोसली, अनेका गायी वाळण्याकरता काखेमध्ये शिंग दिलं, हातामध्ये काठी दिली, काठीला मागे भाकरी टांगली आणि भगवंत गायीच्या मागे सकाळी सकाळी निघाले. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, रेणू सावळा देती रेणू सावळा देती राधे 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 मुरारी, हे राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवी श्री हरी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे, रेणू सावळा देती रेणू सावळा देती रेणू सावळा देती. गायी अशा पुढे आणि सकाळी सकाळचं दृश्य, तो गायी चारायला जाणार आहे म्हणून सगळ्या गोपिका पहाटे उठायच्या, सडा सारवण करायच्या, रांगोळ्या काढायच्या आणि पंचारतीचं ताट घेऊन दारात उभारायच्या आणि प्रत्येक गोपिका त्याला ओवाळायची आणि त्याचं रूप बघायची आणि तो असा सुंदर गायीच्या मागे जायचा. जाताना मात्र तो इतका सुंदर कृष्ण दिसायचा, पण येताना सगळा माखून यायचा, गायीची धूळ अंगावर. संध्याकाळी येताना बघायचा, जाताना कृष्ण दिसायचा, पण ती पांढरी माती गोकुळातली अंगावर लागल्यामुळे तो पांडुरंग व्हायचा. त्या मातीचा रंग पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती. तो दिव्य तेजाने रात्री पांडुरंगाचं दर्शन व्हायचं आणि सकाळी कृष्णाचं दर्शन त्या गोपिकांना व्हायचं. आता तो गायी चारायला लागला, नानाविध प्रकारच्या नाही का त्याने बासरीचा वाजवली, नानाविध प्रकारचे गोपाळांबरोबर त्याने खेळ खेळले. 2च खेळ ऐकू आणि मग कालाचा खेळ करू. विटी दांडी चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडी चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी. खेळा मांडीला यमुनेच्या तीरी, खेळा मांडीला यमुनेच्या तीरी, मांडीला यमुनेच्या तीरी, खेळा मांडीला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना.
एवढे सुंदर खेळल्यावर गोपाळ म्हटले काला खाऊ दे कडे आता. देव म्हटले गाई वारून एकत्र बसवा आपण काला करू. गोपाळ गाई वाळायला गेले. ब्रह्मदेवाने जरा परीक्षा बघितली आणि ब्रह्मदेव खाली आले आणि गाई गोपाळ सगळेच वरती घेऊन गेले. भगवंत बघितलं ब्रह्मदेवाचा खेळ. ब्रह्मदेवाने असं केलं का? मला याच्यातला भाव एवढाच सांगायचा आहे. भगवंताने ब्रह्मदेवाची विनंती केली नाही, त्याला सांगून दिलं मी तुझा बाप आहे. आणि त्यालाही तेच जाणायचं होतं हा खरंच आहे का. भगवंत गोपाळ जेवढे वरती नेले तेवढा गोपाळ झाला, तेवढ्या गायी झाला आणि संध्याकाळी पुन्हा गोकुळात गेला. म्हणजे मी त्याच्यातला भाव सांगतो गुरुजी, म्हणजे मला मनाला भावलेला. समजा तो गाय झाला असेल तर ती गाय, समजा ती विकासची गाय आहे, समजा विकासच्या घरी जाणार ती गाय. आता त्या गायीची ओळख कशी असते? गायीची ओळख कशी असते? पूर्वी आपल्या गायीची ओळख कशी असायची? गळ्यातली घंटी वाजली की त्या आवाजाने ओळखायची आपली गाय. देव म्हणले आपल्याला ही ओळखणार नाही. देव गाय झाला यात नवल नाही. त्या गायीच्या गळ्यातला घंटा बी झाला, घंटा झाला यात नवल नाही. त्याचं लोलक बी झाला, लोलक झाला यात नवल नाही. तिला ओळखता यावं म्हणून त्याचा स्वर बी झाला. इतकं प्रेम म्हणजे परमात्मा आहे. लक्षात. ब्रह्मदेव हारले, सगळ्यांना पाठवले, सगळ्यांना कमलाकार बसवलं. भगवंताने काला केला. आज ओस अमरावती काला पाहावया येते. देवांना काला मिळाला नाही, देवांना काला मिळतच नाही. काला पाहिजे असेल तर गळ्यात तुळशीची माळ घालावी लागते आणि गोपाळ नाही तर वारकरी व्हावं लागतं. पण देवांकडे माशे होण्याची बुद्धी आहे, पण देवांकडे गोपाळ होण्याचं पुण्य नाही. बरेच गोदेव असेच बावळट आहेत, पण ज्याला काला पाहिजे त्याने अजून घातली नसेल तर दुर्दैव. पण आज माळ घालून घ्या आणि देवाचं व्हा आणि कायमचा प्रसाद होऊन तृप्त व्हा. तो काला करायचा आहे. पाटपिंपरी गाव इतकं सुंदर गाव आहे. एवढी मोठी समाज, एवढं सगळं वातावरण, एवढी मोठी माणसं. तुम्ही 3 दिवस थांबले म्हणजे तुम्ही प्रेम करणारी माणसं आहेत. ही माणसं प्रेमाशिवाय न थांबणारी माणसं आहेत महाराज. आणि म्हणून हा त्यांच्यामुळे योग आला. तुम्हा सगळ्यांच्या वतीने नारायण गुरुजींनी मला फोन केला, त्याच्यामुळे हा काल्याचा या सेवेचा योगही आला. आणि महेश महाराजांचाही इथं उपस्थित असणं म्हणजे ह्या कार्यक्रम हा महाराष्ट्रातला वैभवशील कार्यक्रम आहे. हा शिक्का मार नाही महाराज. गुरुजी काही कुठे जात नाही. हे तपपूर्तीचे, सुवर्णमहोत्सवाचे, त्रितपपूर्तीचे माणसं आहेत महाराज. हे त्रितपपूर्तीचे माणसं आहेत, 3ऱ्या वर्षाचे नाही. तरी तुमच्याकडे थांबले हे आपलं भाग्य आहे. विकासदादाचं कार्य आपल्याला माहीत आहे. जिल्ह्याचं नाव नाही का बकवास क्षेत्रामध्ये विकासदादा महाराष्ट्रभर करतोय. महाराष्ट्राच्या बाहेरही भविष्यात जाणार आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. प्रेमाने भजन करा. आता आपण टांगायच्या ऐवजी 2 गोपाळ या, ही घागर अशी वरती धरा आणि आपण इथंच घागर फोडू नाही का. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर